वादळी पावसातील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जोले अण्णा वहिनी यांच्या वतीनं प्रयत्न करणार नगरसेवक शरद जंगटे यांची माहिती. बोरगाव व परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, वीज खांब कोसळले, विविध मालमत्तांचं नुकसान झालं. यामध्ये बोरगाव कसनाळ रोडवरील उद्योजक जितू पाटील यांच्या सूत व वाइंडिंग कारखान्यावरील लोखंडी शेड कोसळून लाखो रुपयांचं नुकसान झालं. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार अण्णासाहेब जोले, माजी मंत्री तथा निपाणीचे आमदार शशिकला जोले यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंबा येथील श्री बिरेश्वर क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट सहकारी बँकेचे अध्यक्ष व हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब अण्णा जोले, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा नगरसेवक शरद जंगटे यांनी सहकाऱ्यांसह नुकसानग्रस्त स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कारखान्याचे कोसळलेले शेड, परिसरातील झालेली पडझड आणि आर्थिक नुकसानांची सविस्तर माहिती घेतली. नुकसानग्रस्त जितू पाटील यांना धीर देत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार शशिकला जोले, माजी खासदार अण्णासाहेब जोले यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. तसेच आर्थिक मदतीसाठी आपण प्रयत्नशील राहू असं आश्वासन नगरसेवक श्री शरद जंगटे यांनी दिलं. यावेळी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब जोल्ले व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी.के. महाजन यांनी अण्णा वहिनींच्याकडून आपण मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचं मनोगत व्यक्त केलं. यावेळी बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बोरगाव यांच्या वतीनं जितू पाटील यांना 15,000 मदत देण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी श्री बिरेश्वर बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब अण्णा जोले, नगरसेवक शरद जंगटे, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी.के. महाजन, राजू लटलटे, महावीर पाटील, जितू पाटील, अमोल पाटील, अजित तेरदाळे, वैभव कुंभार, बबन रेंदाळे, राजू कुंभार, शंकर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नुकसानग्रस्त स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मदतीचा शब्द दिल्यानं जितू पाटील व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला. स्थानिक पातळीवर या भेटीचं स्वागत होत आहे. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.